निवडणूक होऊ घातली आहे विधानसभेची। त्या निवडणुकीच्या प्रचाराकरता आज आम्ही आपल्यासमोर आलो। ही निवडणूक आहे, ही निवडणूक माझा मोठा मुलगा निलेश राणे हा धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन ही निवडणूक शिंदे गटामधून लढवतोय। हे मी का स्पष्ट सांगते तुम्हाला, कारण गेल्या 6 महिन्यापूर्वी आमच्या राणे साहेबांनी जी निवडणूक लढवली लोकसभेची, त्या निवडणुकीमध्ये त्यांचं चिन्ह कमळ होतं। तर तुम्ही म्हणाल आता हे तेव्हा कमळ होतं, वडिलांना कमळ निशाणे, आता मुलाला धनुष्यबाण का? म्हणून मी पटवून सांगितलं तुम्हाला की ही जागा शिवसेनेची असल्यामुळे तो या चिन्हावर निवडणूक लढवतोय। तुम्ही आज मोठ्या संख्येने इथं चांगला मार्ग दाखवलेला आहे तुम्ही लोकांनी, सिंधुदुर्गातल्या माझ्या माता भगिनी। त्यामुळे तुमच्या समोर आले तर तेवढ्यापुरतं ते टेन्शन जातं। मग थोड्या वेळापुरतं मी तसं रिलॅक्स राहते की नाही एवढ्या महिला आपल्या साथ आहेत ना बरोबर, कधीच पराजय कोणाचा होणार नाही असं मला स्वतःला वाटतं। कारण 2 पराभव निलेशने आज पचवले। माहिती नाही त्याच्या कामामध्ये काय त्यावेळी चूक झाली का किंवा काय झालं, प्रत्येक वेळेला परिस्थिती वेगवेगळी होती आणि त्याच्यामध्ये त्याची हार झाली। पण ते 10 वर्षाचं दुःख तो कुरवाळत बसला नाही, पहिले वाटलं। तर शेवटी बघा जो निवडणूक लढवतो ना त्याला फार टेन्शन नसते, आणि ग्रामपंचायतीची असो नाहीतर जिल्हा परिषदची असो, त्या उमेदवाराला फार भयंकर मनस्ताप असतो मनामध्ये। कारण मी आज हा मनस्ताप 45 वर्ष बघते, राणे साहेबांच्या माध्यमातून बघते, मुलांच्या माध्यमातून बघते, तेव्हा मला असं वाटतं कितीही कोणी मोठा किती 4 वेळा निवडून दे, 5 वेळा निवडून येऊ दे, त्याला जो प्रचार करायचा तो करायलाच लागतो। का तर त्याने केलेले जे 5 वर्षाचं जे काम असतं ते त्याला लोकांपर्यंत पटवून सांगायचं असतं आणि ते सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो। तसंच तुम्हाला यावेळेस करायचं आहे। निलेशने 10 वर्षापूर्वीपासून असं नाही की पडला म्हणून थांबवलं सगळं, पण मनात ठरवलं आता खासदार नाही व्हायचं, आता आमदार व्हायचं। आई मला म्हणायला, आई मला काय त्या मोठ्या त्या 2 जिल्ह्यामध्ये मला काय रस नाही आता वाटत, 2दा झालं। आता मी कुडाळ मालवणमधून तिथे बाबा लढून गेले आणि बाबांची हार झाली आहे, ती हार मला पुसून काढायची आहे। आणि ती हार तुम्ही या इथल्या महिला म्हणा, तुमची संख्या या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे ती हार तुम्ही धुवून काढायची आहे, ती निलेशला निवडून द्यायची आहे हे सांगायला मी आज तुमच्यासमोर आहे। मगाशी अशोक साहेब म्हणाले जिल्ह्याला आमच्या ना वाणीच नव्हता, वारसदार नव्हता, असं नाही होणार। जोपर्यंत राणे कुटुंबीय आहे जिल्ह्यामध्ये आहे, पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, आता तर रत्नागिरी पण साहेबांचं आहे, पण तिथे वारसदार होणार आमच्या जिल्ह्याला नाही असं कधी म्हणू नका। जोपर्यंत राणे कुटुंबीय आहे तोपर्यंत जिल्ह्याला वारस आहे आणि आमच्या ताकद असेपर्यंत माझी 2 मुलं नारायण राणे साहेब हे तितक्याच जसे पहिल्या करतायत काम तशी ह्या पुढेही करत राहतील। तुम्ही निवडून द्या अगर नका देऊ। आज जसं काही सांगतायत बचत गटातर्फे त्यांना भावाने निलेशने छोटीशी जागा दिली महिला बचत गटात, महिला भवनसाठी। सॉरी बाई, मला तुम्हाला एकच सांगणार, जागा आहे सगळं होईल, पण ज्या तुम्ही मालाचा जो काही साठा कराल किंवा जो माल विकत घ्याल ना त्याला मार्केट मिळायला पाहिजे, आणि ते मार्केट जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या महिला समाधानी होणार नाही। मी स्पष्ट सांगते, कारण मी आज या याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाली माझे प्रयत्न चालू आहे। पण मी आता ह्यावेळेस मात्र ठरवलंय, आता तुम्ही तुमच्या मालवण तालुक्यापुरतं ते भवन बनवलंय, मी तर माझं ऑलरेडी ओसरगावला बनवूनही ठेवलंय, पण मला जोपर्यंत माझ्या मालाला म्हणा मी जे काही बनवेन त्याला मार्केट मिळत नाही ना व्यवस्थित, तोपर्यंत मी कोणालाही हिंमत करायला बचत गटांना सांगणार नाही। कारण बिचाऱ्या महिला या खूप आशेने या सगळ्या गोष्टीकडे बघत असतात, त्यांचंही बरोबर आहे। घरात जर तुम्ही काही वस्तू बनवून जर विकल्या, घरात तुमच्या कुटुंबाला भार मिळतोय, त्याची मदत मिळते, त्यामुळे तुम्ही आशावादी असणारे 100% तुम्ही असावंही। कारण शेवटी आज ही महिला जी आहे
जसं यांनी सांगितलं की मी महिलांसाठी मला काय करायचं जरूर करा, पण ते शेवटपर्यंत एकदा सुरू केल्यावर ते शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. त्या महिलांना बरोबर घेऊनच तुम्हाला जायला लागेल. कारण शेवटी काय असतं, महिला थोडीशी इकडे तिकडे होते, जरासं काम कमी झालं जास्त झालं की ते तो जो सातत्यपणा असतो तो निघून जातो. पण ह्या वेळेस त्या बाई ज्या अंगाशी म्हणत होत्या त्यांनी जर ठरवलं असेल ना तर खरंच तुम्ही त्यांना साथ द्या, त्यांच्या बरोबर राहा. निलेश आहेत निवडून गेला तर आमदार म्हणून तुम्हाला मदत करणारच आहे. मला एवढंच म्हणायचं की आजची ह्या जिल्ह्यातली महिला आर्थिक बाजूने सक्षम झाली पाहिजे. आज सरकार सगळ्या योजना तुम्हाला देत आहे, ज्या ज्या योजना आहेत तुमच्या सगळ्या महिलांसाठी जास्त आहेत आणि त्याचा लाभही तुम्ही घेत आहे. पण त्या व्यतिरिक्तही आज तरुण मुलं म्हणा मुली म्हणा खूप शिकतात, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही. तो एक मोठा प्रश्न आहे. आज साहेबांनी आपल्या ह्याच्यातून हॉस्पिटल उभं केलं, स्वतःच्या स्वखर्चाने उभं केलं. पण आज तिथे माझ्या येते, मला गर्व वाटतो सांगायला की माझ्या जिल्ह्यातील आज जवळजवळ 2,500 ते 3,000 कामगार काम करतोय तिथे. ती माझ्या जिल्ह्यातलीच मुलं आहेत सगळी. त्यामुळे ती मुलं हुशार आहेत असं नाही की नाही हुशार आहेत. पण आज जरी शिकलेली असेल त्यांनी जरी एवढी त्यांच्या 2 हाताला काम मिळवायचं असेल तर राणेसाहेबांना यापूर्वी ट्रेनिंग त्यांच्याकडे MSME खातं होतं तेव्हाही मी तेच सांगायचं, जेवढे उद्योग आज जिल्ह्यात येतील तेवढीच या जिल्ह्याची भरभराट होईल. पर्यटन जिल्हा होतोच आहे. आता आम्ही इथे 15 दिवस याला राहतोय मालवणला. काय पर्यटक येतात शुक्रवार शनिवार रविवार शुक्रवार पूर्ण असते. पर्यायाने सगळं आलं, खरेदी आली, तुमचा माल विकला गेला म्हणजे सगळा पैसा या तालुक्यातच फिरला. पण हे जर टिकवायचं असेल तर पर्यटक जिल्हा राणेसाहेबांच्या माध्यमातून झालाय. पुढे येणारं जे सरकार आहे या निवडणुकीनंतर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सरकारमध्ये सुद्धा त्या सरकारने आम्हाला इथे काहीतरी आर्थिक महिलांना सबळ करण्यासाठी काहीतरी योजना आणली पाहिजे किंवा काहीतरी उद्योगधंदे आणायला पाहिजे. हे तिघांनाही मी सांगणार आहे. माझ्या घरात आता 3 जण आहेत. एक आमदार आहे, 2 नितेश आहे आमदार, राणेसाहेबांना तुम्ही खासदार केले त्याच्याबद्दल अभिनंदन. ती 2 आहेत आणि आता जोडीला निलेश आहे. या तिघांनाही माझं एकच सांगणं आहे, इथल्या महिलेला प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे. जेणेकरून जेव्हा मी 5 वर्षांनी तुमच्या समोर येते तेव्हा मला उत्तर द्यायला काहीतरी मिळालं पाहिजे. एवढी माझी प्रामाणिक इच्छा असणार आहे. पण ती इच्छा कधी पुरी होईल जर तुम्ही निलेशला या 20 तारीखला जी निवडणूक होईल धनुष्यबाणावर बटन दाबायचं आहे, त्याला विजयी करायचं आहे आणि खूप मतांनी त्याला विधानसभेत पाठवायचं आहे. जशी मी वडील आणि नितेश काम करतायत तसं निलेशही त्यांच्या हाताला काम करेल, जेणेकरून या जिल्ह्याचा विकास व्हायला हातभार लागेल. तिकडे सावंतवाडीला केसरकर साहेब आहेतच, ही सगळी मंडळी तुमच्यासाठी काम करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारीखला खरोखर विसरू नका आणि निलेशला खूप साऱ्या मतांनी विजयी करा. एवढं बोलून मी आपली मजा घेते. जय हिंद.